पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। नासाडी झालेल्या कापसाचं झाड भेट देत कृषी मंत्र्यांचं स्वागत। तत्काळ मदत मिळावी म्हणून परभणीच्या पेडगाव सर्कलमधील शेतकऱ्यांचं धनंजय मुंडेंकडे साकडं। कृषी मंत्र्यांनी पाहणी दौऱ्यामध्ये जमिनीला पायही लावला नाही। कृषी मंत्री मदतीसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर धावून गेले। संजय राऊतांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। राज्यामध्ये यंदा सर्वदूर दमदार पाऊस। 1 जून ते 4 सप्टेंबर काळामध्ये सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस। नगर सांगलीमध्ये जास्त तर हिंगोलीमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद। विदर्भात वादळी पावसाची शक्यता। सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता। उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। राज्यामधल्या 138 मोठ्या धरणांमधील सरासरी पाणी साठा 90%, 260 मध्यम प्रकल्प 71% भरलं। 2599 लघु प्रकल्पांमध्ये 47% पाणी साठा। नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर ओसरला। शुक्रवारनंतर नागपूरसह पूर्व विदर्भामध्ये पावसाचा कोणताही अलर्ट नाही। नागपूर जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। पालकमंत्री गिरीश महाजनांकडून नांदेडमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी। मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये शिरलं होतं पाणी। कोयना धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। परभणीमधल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीच्या नुकसानीची तक्रार ऑफलाईनही नोंदवा। जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचा निर्देश।